गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या खासगी वाहनामध्ये भरणारे 3 इसमांना जेरबंद करून त्यांच्या कब्जातून 63 सिलेंडर, 3 वजन काटे व 3 मशीन असा एकूण 2,11,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पत्राचे शेडमध्ये नाशिक रोड नाशिक येथे एका पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खासगी वाहनामध्ये पैसे घेऊन स्वतःचे फायद्यासाठी भरीत आहे अशी बातमी मिळाल्यावरून त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 यांना सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करणे कामी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सान, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवडी, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांचे पथक नेमले। त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे पाटील गॅरेजच्या मागे जियाउद्दीन डेपो भारती मठाजवळ पत्राचे शेड नाशिक रोड नाशिक येथे सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे शिवा दिनेश लोणारे वय 20 वर्ष, शाकीर मोहम्मद शहा वय 25 वर्ष, नवाज अहमद शहा वय 21 वर्ष हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस